सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। कशा आहात सर्वजण, मजेत आहात ना? तर आज आपण या ब्लाऊजची, काठपदर साडीवरील ब्लाऊजची खूप सुंदर अशी बॅग डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। तर या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 1 इंच। तर आता आपण रुंदी बघूया। 9 इंच आहे, म्हणजे हे ब्लाऊज 36चा आहे, 36चा चौथा भाग 9 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच, एकूण रुंदी 11 इंच। त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंढा घेतलेला आहे 6 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। आता इथून आपण गळ्याची उंची घेऊया। तर गळ्याची उंची घ्यायची आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच, बरोबर 10 इंच। खालच्याही साईडने गळा 2.5 इंच आला पाहिजे। गळा आपण मार्किंग करून घेऊया। तर हा गळा आपल्याला मटका गळा करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत। वरचा पॉईंट द्यायचा आपल्याला 2.5 इंचावरती आणि खालचा द्यायचा आहे 6.5 इंचावरती। ज्या ठिकाणी 2.5 इंचावरती पॉईंट दिलाय तिथे आतल्या साईडने अर्धा इंच आणि इथं खालच्या साईडने 1 इंचावरती। आणि या पद्धतीने आपल्याला मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पॉईंट देऊन जर आपण गळा तयार केला तर गळा एकदम छान होतो आपला। तर इथे थोडंसं क्रॉस झालं म्हणून मी परत एक रेष ओढली। या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने सरळच ठेवायचं आहे। तर इथे आपला गळा तयार आहे, तर गळा आपण कट करून घेऊया। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या कोणाला ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा। आपला क्लास असतो लाईव्ह झूम मीटिंगवरती असतो आणि मी खूप छान पद्धतीने शिकवते। क्लासची फीस आहे फक्त 1000 रुपयेमध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचे ब्लाऊज शिकवणार आहे। तर ज्या कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल। तर हे ब्लाऊज असं आहे। आता अस्तर खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग ठेवायचा आहे या पद्धतीने आणि उलट्या साईडने करून घ्यायचं आहे अस्तरच्या साईडने। आणि आता आपण शिलाई देऊन घेऊया। अगोदर पिना लावायच्या, नंतर शिलाई देऊन घ्यायची। पिना लावल्यामुळे आपल्याला गळ्याला व्यवस्थित शिलाई देता येते आणि गळ्याची फिनिशिंग पण छान येते। तर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया। पाव इंचावरती सावकाश शिलाई द्यायची। एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया ब्लाऊज पीसचा आतमधला आणि नंतर गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे, छोटे छोटे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत। कट दिल्यामुळे गळा व्यवस्थित पलटी होतो आणि चुन्या वगैरे पडत नाहीत। अस्तर आता आपण खालच्या साईडने टाकूया आणि वरच्या साईडने आता आपण शिलाई देऊन घेऊया। कडेनी व्यवस्थित करायचं आणि शिलाई द्यायचं। आता शिलाई देत असताना अस्तर वरच्या साईडने दिसू द्यायचं नाही। गळ्याला शिलाई दिली, हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करू आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया। तर आता आपण डाचाला शिलाई देऊया। डाचाची रुंदी घ्यायचंय अर्धा इंच, उंची घ्यायचंय 4 इंच। शोल्डरचं सेंटर घेऊन आपल्याला डाचाला शिलाई द्यायची असते। शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही डाच एकदम बरोबर येतात। हे पहा, या पद्धतीने बरोबर शोल्डरचं सेंटर घेऊन डाचाला शिलाई द्यायचं। डाचाची रुंदी अर्धा इंच घ्यायचा। अर्धा इंचापेक्षा कमी जर घेतला तर ब्लाऊज पाठीतून उचलले जातात आणि ब्लाऊज पाठीतून उचलण्याचं कारण म्हणजे तुम्ही ब्लाऊज कमरेच्या भागाला पट्टी लावत नाहीत, त्यामुळे ब्लाऊज पाठीतून उचलले जातात। ह्या पद्धतीने आपल्याला पट्टी लावायचं आहे। ही पट्टी 2 इंचची आहे। या पट्टीला मी एका साईडने पाव इंच दुमडून शिलाई देऊन घेतलेली आहे। खालच्या साईडने ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं। त्यानंतर या पट्टीला आपल्याला दाब शिलाई द्यायचं असतं। दाब शिलाई पट्टीवरून द्यायचंय, सरळ करायचं आणि दाब शिलाई देऊन घ्यायची। बघा, तुम्ही पण जरूर नक्की ट्राय करून बघा। पट्टी लावल्यानंतर काय फरक पडतो तुमच्या ब्लाऊजमध्ये, पाठीतून ब्लाऊज उचलणार नाहीत। आणि इथून आपण शिलाई देऊन घेऊया। आणि पाठीतून ब्लाऊज उचलण्याचं आणखी एक कारण आहे, डाचाची रुंदी जर तुम्ही कमी घेतलात अर्धा इंचापेक्षा शिलाई देताना, तरीही ब्लाऊज पाठीतून उचलले जातात। त्यामुळे डाचाची रुंदी व्यवस्थित घ्या। उंची थोडीफार कमी जास्त झाले तरी चालते। तर या पद्धतीने आपण इथं
पाठीमागचा भाग तयार केला। आता गळ्याच्या साईडने आपल्याला डिझाईन लावायचं आहे। तर कस्टमरनी हा प्लेन हिरव्या कलरचा कपडा दिलेला आहे, त्याची आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तर ह्या पट्ट्या आपल्याला 2-2 इंचाच्या घ्यायच्या आहेत। इथला मी कट करते आणि 2 इंचाची पट्टी मी कट करून घेते। तर आता आपण पट्टीला एक फोल्ड करूया सेंटरहून आणि कडेने शिलाई देऊन घेऊया। आपल्याला इथं याचा बंद तयार करायचा आहे। आडवी एक शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं सुई आहे, त्या सुईने मी पलटी करून घेणार आहे। हे पहा, या पद्धतीने पलटी करायचं आणि इथं आपल्याला छोट्या छोट्या 2-2 इंचाच्या पट्ट्या कट करायच्या आहेत। तर असेच बंद आपल्याला भरपूर सारे लागणार आहे। तर इथे मी भरपूर बंद असे कट करून घेतलेले आहेत। तर पाठीमागचा भाग घेऊया आणि आता इथं आपल्याला न्यूजपेपर लागेल, न्यूजपेपर पण घेऊया। डायरेक्ट नाही लावायचं, डायरेक्ट जर लावलात तर ते व्यवस्थित लावता येणार नाही। तर असं न्यूजपेपर घ्यायचं, गळा मधोमध व्यवस्थित सेंटरहून फोल्ड करायचा आहे। न्यूजपेपरवरती जॉईंट भागाकडूनच जॉईंट भाग ठेवायचा आहे आणि गळा जसा आहे तसं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। करूया मार्किंग व्यवस्थित, अगोदर ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं। तर सॉरी, माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला, मी मार्किंग वगैरे करून घेतली। आता कट करून घेऊया इथून आणि जे आपण बंद कट केलेले आहेत ना ते आपल्याला या पेपरवरती लावायचे आहेत। सर्व साईडने जवळ जवळ लावायचे आहेत। आता आपल्याला आणि जी शिलाई आहे ना या बंदाची ती खालच्या साईडने गेली पाहिजे आणि वरच्या साईडने प्लेन आलं पाहिजे। वरच्या साईडने मी थोडंसं शिल्लक सोडते कारण शोल्डर जोडण्यासाठी मी खालून लावत आहे। मी बंद अर्धा-पाऊण इंच सोडायचं, शिलाई खालच्या साईडने घालायचं आणि वरच्या साईडने प्लेन घ्यायचं। एक बंद असा जवळ ठेवायचा आणि शिलाई देऊन घ्यायची, सावकाश शिलाई द्यायची। असेच हे बंद मी पूर्ण पेपरवरती लावून घेते। बंद पूर्ण पेपरला लावून घेतले। तर आता आपण बाहेरच्या बाजूने शिलाई देऊन घेऊया। शिलाई देऊन झालं की उलट्या साईडने करायचा आणि एक्स्ट्रा जो कपडा दिसतोय बंदाचा तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे, पेपर बरोबर कट करायचा। तर इथे आता आपल्याला गोट लावायचा आहे। तर गोटसाठी मी जो इथं डिझाईनसाठी कपडा वापरलेला आहे तोच घेत आहे, क्रॉस कपड्याचा। तर इथं आपल्याला गोट क्रॉस कपड्याचा लावायचा आहे। तर त्यासाठी मी 1.25 इंचाची क्रॉस कपड्याची पट्टी घेतली। सरळ कपड्याची जर पट्टी घेतली तर गोट व्यवस्थित येत नाही, त्यामुळे क्रॉस कपड्याची घ्यायची आहे। आता आपण पुरता का बघूया, हा म्हणजे ही जी पट्टी घेतलेली आहे ती पुरते का नाही बघूया। पुरत नाही तर मी इथं आणखी एक पट्टी जोडून घेते आणि या पट्टीला एका साईडने 1/2 इंच दुमडून शिलाई देऊन घ्यायचं आहे। एक साईड फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया। चला मग आता आपण गळ्याला गोट लावून घेऊया। पट्टीला ठेवूया बरोबर इथं, खालच्या साईडने सरळ बाजू आहे आणि वरच्या साईडने उलटी बाजू। पट्टी लावत असताना गोटची तिला थोडंसं ओढत शिलाई द्यायचं आहे, त्यामुळे आपला गोट जो आहे तो पलटी पडत नाही, एकदम छान येतो। फक्त आपल्याला पट्टीला ओढत शिलाई द्यायचं आहे। शिलाई दिली की थोड्या अंतरावरती कट द्यायचे आहेत। कट दिले तरच आपला गोट व्यवस्थित येतो, त्यामुळे कट देणं गरजेचं आहे। कट द्यायचे आणि गोट तयार करायचा। आता गोट तयार करत असताना शिलाईचा जो कपडा असतो 1/2 इंचाचा तो गोट खाली गेला पाहिजे, तरच आपला गोट गोल आणि जाड येतो आणि म्हणजे चपटा होत नाही। हे पहा, असं थोडासा जाडच ठेवायचा गोट म्हणजे छान दिसतं। पहा किती मस्त दिसतोय गोट आपला, छान एकसारखा येतो, एकसारखाच आला पाहिजे आपला गोट। गोट लावून झाला की मग हा जो न्यूजपेपर आहे तो काढायचा।
सावकाश ओढायचं, जास्त त्याला जोर देऊन नाही ओढायचं. पेपर व्यवस्थित काढायचा पूर्ण. आता आपण पाठीमागचा भाग घेऊया आणि जी डिझाईन तयार केलेली आहे तिथे त्याचाही सेंटर काढायचा आणि गळ्याचं पण सेंटर काढायचं. दोन्ही सेंटर एकमेकांवरती ठेवायचे आणि आता आपण इथून शिलाई देऊन घेऊया. जो गोटला अगोदर आपण शिलाई दिली होती ना, त्याच शिलाईहून शिलाई द्यायची असते आपल्याला. एका साईडने शिलाई देऊन झालेली आहे, तर आपण दुसऱ्या पण साईडने शिलाई देऊन घेऊया. सावकाश शिलाई देऊन घ्यायची. तर आता लेस लावायची आहे. तर इथं थोडीशी जाड लेस घेतली, जास्त पण जाड नाही आणि जास्त पण नाजूक नाही अशी लेस घ्यायची आहे. आणि बरोबर बाहेरच्या साईडनी जी पट्ट्या लावलेल्या आहेत त्याच्यावरती असं लेस लावायची आहे आपल्याला. आतमधून लावायची, बाहेरून लावायचं. जर तुम्हाला आतमधून लेस लावायची असेल तर तुम्ही लावू पण शकता. तर या पद्धतीने आपल्याला लेस लावायचं. लेस लावताना ओढायचं नाही. लेसला आपण डबल शिलाई देऊन घेऊया. त्यानंतर आपल्याला जी डिझाईन तयार केलेले आहेत म्हणजे बंद लावलेले आहेत त्यांना बरोबर सेंटरवरती आपल्याला मणी लावून घ्यायची आहेत. मणी लावल्यानंतर फायनल लुक खूप छान येतो. तर ही जी डिझाईन केलेली आहे ना तिला बटरफ्लाय म्हणतात. खूप छान दिसते, तुम्ही ही नक्की करून बघा, खूप मस्त दिसते. त्यातल्या त्यात मटका गळा आहे, तिला लुक खूप छान येतो. आपल्याला पूर्ण बंदावरती हे मणी लावून घ्यायचे आहेत. पूर्ण बंदावरती मी मणी लावून घेतले. आता आपल्याला लटकन लावायचे आहेत. 2.5 इंचावरती लटकन लावायचे. दोन्ही साईडने मी 2.5 इंचावरती पॉईंट दिला. दोरी आणि लटकन लावून घेऊया. तर मी लटकन ऑलरेडी अगोदरच तयार केले होते. तर व्यवस्थित पॅक करायचं, शिलाई लॉक करायचं, मागे पुढे घेऊन आणि इथे पण आपल्याला शिलाई लॉक व्यवस्थित करून घ्यायचं आहे. या इथे आपली फायनली डिझाईन तयार झालेली आहे. पाहू शकता लुक कसा आलेला आहे. खूप सुंदर अशी दिसत आहे. कलर छान आहे ब्लाऊजचा, त्यामुळे डिझाईन पण खूप सुंदर दिसत आहे. काठपदर साडीवरचं ब्लाऊज आहे, परंतु त्यांनी प्लेन कपडा दिला होता त्यामुळे खूपच सुंदर लुक आलेला आहे. तर मग डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.